ती भाजीला काही नसेल किंवा भाजीचा प्रश्न पडला असेल, तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळामध्ये होते. तर नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण हरभऱ्याच्या डाळीपासून पेंडपाला किंवा डाळ कांदा कसं करायचं ते बघणार आहोत. त्याच्यासाठी कढई ठेवायची. कढईमध्ये टाकूया 2 चमचे तेल मोठ्या चमच्याने. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी तळली गेली की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे. त्यामध्येच मीडियम साईजचे 3 कांदे एकदम बारीक असे चॉप करून घेतलेले ते टाकून हा कांदा एकदम कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडासा कलर लालसर होईपर्यंत. तर आपला कांदा तळतोय तोपर्यंत आपण याला वाटण तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी मी हरभरा डाळ घेतली 1 वाटी, म्हणजे 125 ग्रॅम हरभरा डाळ 1 तास कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती, म्हणजे शिजण्यासाठी वेळ लागत नाही. तर डाळ साईडला ठेवूया. वाटणसाठी अर्धी वाटी कोथिंबीर घेतली, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि खिसलेलं खोबरं एक 4 ते 5 चमचे घेतलेलं आहे. खोबरं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण हे वाटण ना भाजीला एक वेगळीच छान अशी चव येते, त्याच्यामुळे या वाटणचा मी वापर करते. तर झाकण लावूया आणि बारीक अशी पेस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे हे वाटण तयार केलेलं आहे. तर आता आपण भाजी फोडणी द्यायला घेऊया. भाजी फोडणी देण्यासाठी तोपर्यंत आपला कांदा जो आहे तो पण लालसर असा कलर आलेला आहे. याला अजून एखादा मिनिटभर परतून घेते. त्याच्यानंतर ना यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो एकदम बारीक चॉप करून घेतले ते टाकते. आपण जे कोथिंबीर आलं लसूणचं वगैरे वाटण करून घेतलंय ते ॲड करूया आणि एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर सर्व मिक्स करून झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, थोडीशी हळद टाकते, 1 चमचा काळं तिखट, चवीनुसार लाल तिखट टाकूया अर्धा चमचा, गरम मसाला अगदी अर्ध्या चमचाला थोडंसं कमी घेतलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया जोपर्यंत याला तेल सुटत नाही. मसाला परतून झाला, 1.5 ग्लास मी गरम पाणी घेतलं आहे. अर्धा ग्लास पाणी मी आत्ता ॲड करते आणि 1 ग्लास पाणी आपण नंतरनं टाकणार आहोत. अर्धा ग्लास पाणी टाकल्यावर मिक्स करून याच्यावरती प्लेट झाकून एखादा मिनिटभर एकदम बारीक गॅस करून आपण हे शिजवून घेणार आहोत, म्हणजे छान अशी ग्रेव्ही टाईप होती भाजी आणि टोमॅटो कांदा वगैरे पण कच्चा राहत नाही, शिजला जातो. सर्व मिक्स करून झालं की याच्यामध्ये जी डाळ आपण भिजायला ठेवली होती ती टाकूया. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर डाळ टाकल्यानंतर न राहिलेलं पण 1 ग्लास पाणी यामध्ये ॲड करूया. मिक्स करायचं आहे आणि याच्यावर मीठ झाकून एकदम बारीक गॅसवरती एक 5 ते 6 मिनटं हा डाळ कांदा शिजवून घ्यायचा आहे. तर 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. चेक करूया डाळ शिजली का नाही ती. तर डाळ व्यवस्थित अशी शिजलेली, जास्त पण गाळ वगैरे करायची नाही. तर अशा प्रकारे झणझणीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या हरभऱ्याच्या डाळीपासून डाळ कांदा तयार आहे. ही गावरान आणि झणझणीत अशी भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.